नमस्कार मित्रांनो, पल्लवी भुजन किंग ऑफ किचनमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तवा पॉपलेट फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर आपण या व्हिडिओमध्ये पॉपलेट तवा फ्राय बनवूया। तर मित्रांनो, आपण हा पॉपलेट आणलेला आहे। पॉपलेट मासा हा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मित्रांनो। त्याच्या माशाला अशा व्यवस्थित अशा मी चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि मासा आणल्यानंतर या ठिकाणी आतमध्ये माशाच्या आतमध्ये या ठिकाणी त्याच्या पोटातील घाण असते, ती पोटातील घाण अशी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची। अतिशय स्वच्छ मासा धुवून घेतल्यानंतर असा साफ होतो आणि साफ मासा धुवून घेतल्यानंतर आपण स्वच्छ केल्यानंतर 2 पॉपलेट मासे मी या थाळीमध्ये घेतलेले आहेत। तर आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत। तर चला तर मित्रांनो, काय काय आपल्याला यामध्ये मसाला बनवण्यासाठी लागणार आहे ते पाहूया। मित्रांनो, मी याच्यामध्ये हे घेतलेलं मी आता आपण पॉपलेट बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करत आहोत। आपल्याला मासा हा मॅरिनेट करण्यासाठी लागणारा मसाला, कारण कुठलाही मासा 15 ते 20 मिनिट आपल्याला मॅरिनेट करावा लागतो। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हा आहे गरम मसाला घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, ही धना पावडर घेतलेली आहे, हा फिश मसाला आहे आणि मी थोडीशी हळद घेतलेली आहे। त्याच्यानुसार मी चवीनुसार या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे एक अर्धा लिंबाचा रस। त्याच्यानंतर आपल्याला फ्राय करण्यासाठी त्याला लावण्यासाठी घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे बारीक रवा आणि त्याच्यानंतर मी हा घेतलेला आहे तांदळाचं पीठ। आणि त्याच्यासाठी आता मला मासा बनवायचा आहे। तर तो मासा जर तुम्हाला मीडियम स्पायसी बनवायचा असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि ज्यांना अतिशय स्पायसी मासा बनवायचा असेल, कोणाला स्पायसी मासा आवडतो, त्याच्यासाठी मी हा काळा मसाला घेतलेला आहे। त्यासाठी या माशाला जो मिश्रण करून आपल्याला जो मसाला बनवायचा आहे ते आपण आता बनवूयात या ठिकाणी। मित्रांनो, आपण आता या ठिकाणी सगळा मसाला व्यवस्थित एकत्रित केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे, लिंबाचा रस आता आपण या ठिकाणी घालत आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये हा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाच्या रसानंतर आता हा जो मिश्रण तयार होत आहे, हा जो मसाला आपण तयार करत आहोत, तो आपल्याला मासा मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करत आहोत। हे पहा, हे मसाला तयार केलेला आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे। आपण या ठिकाणी आता थोडंसं या ठिकाणी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। थोडंसं पाणी घालून मसाला असा ओला केलेला आहे की जेणेकरून ह्या माशामध्ये ज्या तुम्हाला चिरा दिसतात त्या चिरांच्या आतमध्ये मसाला गेला पाहिजे, कारण पूर्ण पॉपलेटला मसाला लागला पाहिजे, आतपर्यंत मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे। जेवढा मसाला त्या माशामध्ये मुरतो अशा पद्धतीनं आपण हा मसाला बनवलेला आहे। आता आपण हा मसाला आपल्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा लावायचा आहे। त्याच्यासाठी मित्रांनो, आपण आता आपण याला व्यवस्थित असा मसाला लावणार आहोत। हे पहा, असा व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा। मसाला मसाला माशाला लागला पाहिजे आणि तुम्ही पाहताय आता की आतमध्ये चिरामध्ये पण आपण हा मसाला लावलेला आहे। तर चिरा पूर्ण भरले पाहिजेत मसाल्याने, त्याला पूर्ण मसाला असा लावायचा आणि आता एका बाजूने आपण पूर्ण मसाला लावून आता आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असा मसाला लावतोय। मसाला हा चिरांपर्यंत त्याच्या तोंडामध्ये पण मसाला भरायचा आहे तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्राय करतो तर सगळीकडे मसाला लागतो। तर मसाला मुरला, जेवढा मसाला मुरेल तेवढा तुमचा माशाला टेस्ट चांगली येते। आता या ठिकाणी आपण आता माशाला दोन्ही बाजूनी पूर्णपणे मसाला लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता आपण दुसऱ्या माशाला देखील मसाला सेम पद्धतीनं लावून घेत आहोत। जेवढे मासे तुम्हाला बनवायचे तेवढ्या माशांना अशा पद्धतीने तुम्हाला हा घरगुती मसाला तयार करून त्या ठिकाणी मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। तर मित्रांनो, कमीत कमी 15 ते 20 मिनटं मासे हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवले पाहिजेत। कुठलेही मासे तुम्ही करा, जेवढे मासे तुम्ही मॅरिनेट करता तेवढे माशांना अतिशय टेस्ट येते, ते मासे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। आता आपण या ठिकाणी पाहत आहात
व्यवस्थित असा मसाला दोन्ही बाजूने आपण लावून घेतलेला आहे। तर चला तर मित्रांनो, आपण हा मासा 15 मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहोत। मित्रांनो, हा मासा आपण 15 ते 20 मिनटं अशा पद्धतीने मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता 15 मिनटापर्यंत तुम्ही हा मासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवत जावा। तो अतिशय चांगला मुरतो आणि अतिशय चांगली टेस्ट येते चांगला मॅरिनेट झाल्यानंतर। आता आपण मासा 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे। मित्रांनो, हा मासा अतिशय 20 मिनटानंतर चांगल्या पद्धतीनं मॅरिनेट झालेला आहे। पॉपलेट आता चांगल्या पद्धतीनं मॅरिनेट झालेला आहे। त्याला आता आपण फ्राय करणार आहोत, पण फ्राय करण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते आपण या ठिकाणी बनवत आहोत। तर मित्रांनो, मी या ठिकाणी थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, या ठिकाणी थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मी हा बारीक गरा घेतलेला आहे, छोटा गरा, लहान गरा, आणि त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे। आता आपण याचं मिश्रण करणार आहोत। तर या ठिकाणी आपण हे मिश्रण करत आहोत। हे मिश्रण केल्यानंतर हे तांदळाचं आणि रव्याचं पीठ आपण तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून आपण या ठिकाणी एक मिश्रण तयार केलेलं आहे, ते आता आपण या पॉपलेट माशावरती लावणार आहोत। ह्या पद्धतीनं आपण मासा घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी असं हे मिश्रण पीठ तयार केलेलं आहे ते दोन्ही बाजूनी पूर्णपणे लावून घ्यायचं। जेवढं तुम्ही पीठ त्याच्यावरती लावता आणि मासा ज्या चांगल्या पद्धतीने तळल्यानंतर तो कुरकुरीत असा बाजूने आपण ते पीठ लावून घेतलेलं आहे, तांदळाचं आणि रव्याचं मिक्स केलेलं पीठ आपण या ठिकाणी माशाला दोन्ही बाजूनी पूर्णपणे लावलेलं आहे, त्याला लेप दिलेला आहे। आणि आता आपण या ठिकाणी मासा हा फ्राय करणार आहोत। मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आता मी तेल टाकत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपण असं तेल टाकायचं, भरपूर असं तेल या ठिकाणी तुम्हाला टाकायला पाहिजे, कारण मासा चिटकणार नाही। आणि आता तेल पूर्णपणे गरम होऊन द्यायचं। तेल 1 ते 2 मिनटं पूर्णपणे तुम्ही गरम होऊन दिल्यानंतर पूर्ण तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला मासा या तेलामध्ये सोडायचा आहे। आता आपण या ठिकाणी पाहत आहोत तेल पूर्णपणे गरम होत आहे। तर 1 ते 2 मिनटामध्ये तेल चांगल्या पद्धतीनं गरम होतं। मित्रांनो, आता या ठिकाणी तेल असं पूर्णपणे गरम झालेलं आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी मासा याच्यामध्ये फ्राय करायचा आहे। तर आपण आता या ठिकाणी हा मासा घ्यायचा असा आणि तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवायचा। तव्यावरती मासा आपण आता फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण मासे असे फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये फ्राय पॅनमध्ये ठेवू शकतो, फ्राय पॅनही तुम्ही यूज करू शकता। आता या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मासा हा एका बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्राय होत आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला असा थोडासा गॅस कमी करायचा आहे, कारण आता आपलं तेल पूर्णपणे गरम केलेलं होतं आणि जर तुम्ही गॅस तसाच ठेवला तर मासा खालच्या बाजूने करपू शकतो। त्याच्यामुळं आपल्याला आता कमी गॅसवरती हा मासा फ्राय करायचा आहे। तुम्ही पाहत आहात कमी गॅसवरती अशा पद्धतीनं मासा या ठिकाणी फ्राय होत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने मासा फ्राय होत आहे मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता असा 2 ते 3 मिनटं मासा फ्राय होऊ द्यात, व्यवस्थित मासा फ्राय 2 मिनटं आपण मासा फ्राय केलेला आहे। आता आपण मासा दुसऱ्या साईडला पलटणार आहोत। तर हे पहा, असा मासा पलटून घ्यायचा। हा मासा आता आपण पलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय मिनिटानंतर हा मासा असा पलटून घ्यायचा, व्यवस्थित पलटायचा। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने मासा हा फ्राय होत आहे आणि एका बाजूने मासा फ्राय झालेला आहे। आता दुसऱ्या बाजूने मासा फ्राय होत आहे, पण त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मासा पलटी करतो त्यानंतर आपल्याला माशाच्या तव्यामध्ये दोन्ही बाजू फ्राय व्हावा यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढं माशाला लागेल अशा पद्धतीचं तेल या ठिकाणी तव्यामध्ये घालायचं। आता आपण तेल घातल्यानंतर दुसऱ्या बाजूने मासा फ्राय होत आहे। गॅस थोडासा मी आता कमी केलेला आहे, कारण तवा गरम आहे आणि मासा जळू नये, आपला मसाला लावलेला हा करपू नये, म्हणून आपण या ठिकाणी गॅस थोडासा हलक्या गॅसवर आपण मासा फ्राय करत आहोत। तुम्ही पाहत आहात या ठिकाणी अतिशय
चांगल्या पद्धतीनं मासा फ्राय होत आहे। आता हा मासा एका बाजूनी असा फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। असा मासा फ्राय, असा हा पॉपलेट फ्राय या रेसिपीमध्ये आपण पाहिलेला आहे। अतिशय छान पद्धतीने पॉपलेट फ्राय, पॉपलेट तवा फ्राय या ठिकाणी आपण बनवलेला आहे। मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता। असा आता 2 ते 3 मिनटं हलक्या गॅसवर, हलक्या तव्यावर तुम्ही हा मासा फ्राय करायचा आहे। व्यवस्थित असा मासा फ्राय होतो आणि त्याला टेस्टही खूप छान येते। गॅस खूप आता हलक्या गॅसवर मासा हा फ्राय होत आहे, तुम्ही पाहू शकता। अतिशय कुरकुरीत फ्राय या ठिकाणी तयार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली तर तुम्ही पल्लवी भुजंग आणि किंग ऑफ किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पल्लवी भुजंग किंग ऑफ किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा। कारण पॉपलेट फ्रायची चव या ठिकाणी तुम्हाला तव्यामध्ये अतिशय चविष्ट, कुरकुरीत, क्रिस्प असा पॉपलेट फ्राय या ठिकाणी तयार आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।